SRPF गट क्रमांक 19 कुसळगाव। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, SRPF गट क्रमांक 19 कुसळगावचे ग्राउंड या ठिकाणी सध्याच्या कंडिशनला चालूच आहे रनिंगमध्ये। तर 4 एप्रिलला सुद्धा SRPF गट क्रमांक 19 कुसळगावचा ग्राउंड झाला आणि मी या ठिकाणी रोजच्या रोज या ठिकाणी लिस्ट या ठिकाणी चेक करत आहे SRPF गट क्रमांक 19 कुसळगावची। तर भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर SRPF गट क्रमांक 19 कुसळगावचा ग्राउंडचा कट ऑफ किती जाणार आहे, जास्त जाणार आहे की कमी जाणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा असे भरपूर विद्यार्थ्यांचे डिमांड होते। तर मी तुम्हाला याबद्दलच माहिती सांगणार आहे। SRPF गट क्रमांक 19 कुसळगावचा ग्राउंडचा कट ऑफ किती जाणार आहे, सेफ झोन किती असणार आहे, कास्ट वाईज मी तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे, कॅटेगरी वाईज कट ऑफ तुम्हाला सांगणार आहे, कोणकोणत्या कॅटेगरीचा कास्टचा कट ऑफ किती जाणार आहे, सेफ झोन किती आहे, आपल्याला पेपरसाठी बसण्यासाठी किती मार्क असले पाहिजे, सेफ झोन किती आहे, हा काही अंदाज आपल्याला लागणार आहे, जेणेकरून आपल्याला एक अंदाज लागणार आहे की नक्की आपण या ठिकाणी पेपरले बसणार आहे की नसणार आहे। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून SRPF गट क्रमांक 19 कुसळगाव भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला ग्राउंडमध्ये किती मार्क पडले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा एक अंदाज लागणार आहे। 91चा किती रेशो आहे, 89चा किती रेशोनं मुलं आहे, 92च्या रेशोनं किती विद्यार्थी आहे, 93च्या रेशोनं किती विद्यार्थी आहे, 95च्या रेशोनं किती विद्यार्थी आहे, 97 मार्चच्या रेशोनं किती विद्यार्थी आहे, 80 मार्चच्या रेशोनं किती मुलं आहे, हा काही अंदाज आपल्याला लागणार आहे। तर पाहता SRPF गट क्रमांक 19 कुसळगावचा जो ग्राउंडचा कट ऑफ जाणार आहे, तुम्ही जर अनुसूचित जमातीचे असाल म्हणजे SC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर या ठिकाणी 91 ते 93च्या आसपास कट ऑफ आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। त्याचबरोबर तुम्ही अनुसूचित जमातीचे जर तुम्ही असाल तर या ठिकाणी जे विद्यार्थी मिळून 91 ते 93च्या आसपासच कट ऑफ आपल्याला पाहायला भेटणार आहे, किंवा 95 पर्यंत सुद्धा ST कॅटचा जाऊ शकते। ठीक आहे, 91 93 95च्या आसपासच या ठिकाणी कट ऑफ असणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यानंतर विजा कॅटेगरीचे असाल तर 93 ते 95च्या आसपास कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे 100%। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी भजक कॅटेगरीचे असाल तर 93 ते 95च्या आसपास कट ऑफ 100% जाणार आहे। त्यानंतर तुम्ही जर या ठिकाणी भजड कॅटेगरीचे असाल तर 93 ते 95च्या आसपास कट ऑफ नक्की या ठिकाणी जाणार आहे। आणि त्याचबरोबर विमाप्र कॅटेगरीचे असाल तर 93 ते 95च्या आसपास कट ऑफ या ठिकाणी जाणारच आहे। आणि इमा व कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 93 ते 95च्या आसपासच कट ऑफ जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे। त्याचबरोबर तुम्ही EWS कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास या ठिकाणी 93 ते 91 ते 93च्या आसपास कट ऑफ आपल्याला पाहायला भेटणार आहे। आणि SC-BC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 93 ते 95च्या आसपास कट ऑफ पाहायला भेटणार आहे SC-BC कॅटेगरीचा। आणि खुला प्रवर्ग असा म्हणजे ओपन कॅटेगरीचे असाल तर 95 ते 97च्या दरम्यान कट ऑफ जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे। आणि जे काही आरक्षणामध्ये बसते, खेळाडू झाला, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक झाला, अंशकालीन झालं, गृहरक्षक झालं, तर पहा तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल खेळाडू तर 91च्या रेशोमध्ये कट ऑफ पाहायला भेटणार आहे। तुम्ही जर या ठिकाणी प्रकल्पग्रस्त असाल 91 93च्या रेशोनं कट ऑफ पाहायला भेटणार आहे। आणि माजी सैनिक जर असाल तर 64 पर्यंत तुम्हाला कट ऑफ पाहायला भेटणार आहे। 64 झालं, 65 झालं, 70 झालं, ह्या काही रेशोनं कट ऑफ पाहायला भेटणार आहे। त्याचबरोबर अंशकालीन पदवीधर असाल तर यांचा पण कट ऑफ कमी जाणार आहे, म्हणजे 91 झालं, 89 अशा प्रकारे। आणि गृहरक्षक दल जर तुम्ही असाल होमगार्ड तर 91 93 95च्या आसपास कट ऑफ पाहायला भेटणार आहे। तर ही संपूर्ण महत्त्वाची माहिती आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। याच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय